तिरुमलदास पुढे शंकर भट्टांना सांगू लागले की पृथ्वी तलावरती जे पण प्राणीमात्र आहेत ना, त्या प्राणीमात्रांच्या कांतीचे प्रत्येकाचे एक वलय असते. ज्या वेळेला ते पिठिकापुरात राहत होते, त्यावेळेला तेथे एक योगी होता आणि तो जो योगी होता, तो विग्रहाच्या कांती वलयाबद्दल सर्वांना माहिती सांगत असे, की कुठल्या प्रकारच्या व्यक्तीची कांती कुठल्या रंगाची आहे आणि ती किती दूरवरती पसरलेली आहे हे देखील त्या व्यक्तीला सांगता येत होते. एकदा काय झाले, त्याने कुकुटेश्वर जे मंदिर आहे आज पिठिकापुरामध्ये, त्या मंदिरामध्ये एक स्वयंभू दत्त महाराजांची मूर्ती आहे. तर त्या स्वयंभू दत्तांची सूक्ष्म कांती ही किती लांबपर्यंत व्यापलेली आहे आणि ती कुठल्या रंगाची आहे, ह्या गोष्टीची परीक्षा करण्याचे त्या योग्याने ठरवले. आणि तो योगी ज्या वेळेला कुकुटेश्वराच्या मंदिरामध्ये त्या स्वयंभू दत्तांच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आला, त्यावेळेला त्यांना तेथे स्वयंभू दत्त महाराज न दिसता त्या ठिकाणी त्यांना श्रीपाद स्वामींचे दर्शन झाले. श्रीपाद स्वामींच्या मस्तकाच्या भोवती सुंदर अशी विद्युल्लतेची एक धवल कांती सुंदर अशी व्यापून होती आणि त्या धवल कांतीच्या भोवती आणि खालच्या भागावरती व्यापून असलेल्या अतिशय सुंदर अशा निळ्या रंगाच्या कांतीचे त्या योग्याला दर्शन झाले. आणि ती मूर्ती पाहिल्याबरोबर ती मूर्ती त्या योग्याला म्हणाली की अरे बाबा, दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर हे किती लांबपर्यंत व्यापून आहे, ह्या गोष्टीची माहिती काढता काढता तू तुझ्या ह्या अमूल्य जीवनाचा जो अमूल्य वेळ आहे ना, तो तू निरर्थक घालत आहेस. त्यामुळे तू काय कर की तुझा स्वतःचा प्रथम हिताचा विचार कर, कारण की थोड्याच दिवसामध्ये तुझा मृत्यू समीप आहे. त्यामुळे मृत्यू होण्यापूर्वी तू थोडीशी सद्गती संपादन करण्याचा नक्कीच विचार कर. सर्व तत्व मूलांचा मूल आणि सर्व सत्यांचा मूल दत्त म्हणतात ना, तो मीच. आणि या कलियुगामध्ये, या पादगया क्षेत्रामध्ये जे महायोगी आहेत, महाभक्त आहेत, महासिद्ध पुरुष आहेत ना, त्यांच्याच केवळ प्रेमभरित आवाहनामुळेच तर मी या ठिकाणी अवतार घेतला आहे. अशा प्रकारे श्रीपाद श्री वल्लभांचा उपदेश त्या योग्याला झाला आणि उपदेश झाल्याच्या बरोबर त्याचा जे काही पूर्व वासना होत्या, त्या पूर्व वासनांचा नाश देखील झाला. आणि जी त्याची शक्ती होती की दुसऱ्याच्या सूक्ष्म शरीराच्या कांतीबद्दल जी तो माहिती काढत होता, ती शक्ती श्रीपाद श्री वल्लभांमध्येच विलीन झाली. आणि श्रीपाद वल्लभांच्याच स्वगृहामध्ये तो योगी त्यांचे दर्शन घेऊन धन्य झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.